नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 24 जुलै 2026 आणि आजपासून परत महाराष्ट्रामध्ये अंदाज देणार आहे. तर काल नाशिककडे खूप अतिवृष्टी झाली, मुसळधार पाऊस झाला, गुजरातकडे झाला, सुरतकडे झाला, मुंबई झाला. तर आज काय परिस्थिती राहणार? तर आज देखील नाशिककडे म्हणजे त्र्यंबकेश्वर म्हणजे त्या पट्ट्यामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे आज देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात मात्र आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, आज हे 24, 25, 26, 27 त्याच्यानंतर 28, 29, 31 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात आता पाऊस पडणार आहे. पण आता काय होणार आहे, ह्या पावसाचं स्वरूप रिमझिम नाही राहणार. काय होणार, दुपारपर्यंत चांगलं असं कडाक्याचं ऊन पडेल आणि 2-2:30च्या नंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे आणखीन जवळपासनं 5 ऑगस्ट पर्यंत म्हणजे आज 24 पासून 5 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. शेतकऱ्यांनी जशी वेळ भेटेल तशी शेतीचे कामे करून घेणे म्हणून हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आणखीन परत सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा त्या भागामध्ये देखील त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील काय होणार आहे म्हणजे आता ह्यामध्ये 24 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्याकडे देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा, कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील काय होणार आहे, आज 24 पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. दुपारपर्यंत चांगलं कडाक्याचं ऊन पडणार, पण दुपारी 2:30-3च्या नंतर जोराचा पाऊस येणार म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्या परभणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील काय होणार आहे, असं चांगलं दुपारपर्यंत कडक ऊन राहील, पण 2:30-3च्या नंतर ते रात्रीपर्यंत मग जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हा पाऊस दररोज एकदाच सगळीकडे येणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात आणखीन जवळपास 5 ऑगस्ट पर्यंत असंच विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे. पण जे आता एवढा मोठा म्हणजे मुसळधार इतका जोराचा पाऊस नसणार आहे, फक्त हे अर्ध्या घंट्याचा 22 मिनिटाचा हे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तर आता जास्त पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, जास्त पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे कोकणपट्टीपासून ते पालघर म्हणजे रत्नागिरी पासून ते पालघर पर्यंत तिकडे मात्र पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे 31 ऑगस्ट पर्यंत, आपलं 31 जुलै पर्यंत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे रत्नागिरी, पुणे ते कोकणपट्टी घाटमाता ते पाऊस चालू राहणार आहे. त्याच्यानंतर वरती इकडे नाशिक, त्र्यंबकेश्वर